नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विशम ठकार यांनी सर्वांसाठी ज्ञानेश्वरी हे एक छोटंसं पुस्तक लिहिलंय आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायावर एक सुमारे 4-5 पानच होतील असं एक संक्षिप्त विवेचन त्यातल्या काही ठळक गोष्टींसकट दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला अध्याय समजायला अधिक सोपं पडेल. तर ते आता सुरुवातीला ऐकूयात. मोक्ष मिळवण्यासाठी गीतेत संन्यास मार्ग म्हणजे संन्यास योग सांगितला आहे की कर्ममार्ग म्हणजेच कर्मयोग सांगितला आहे. याबद्दल विचारवंतात मतभेद कसे होते ते आपण पाहिले. या 5व्या अध्यायात सुरुवातीला या विषयावर चांगलाच प्रकाश टाकलेला आहे. श्रीकृष्ण काय म्हणाले ते ज्ञानेश्वर सांगत आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, कुंतीसुता, जरा विचार केला म्हणजे लक्षात येते की संन्यास योग आणि कर्मयोग दोन्हीही वास्तविक मोक्ष मिळवून देणारेच आहेत. तरी पण स्त्रिया बाळांना पाण्यातून सुलभपणे तरून जायला जशी नाव, तसा जाणत्या नेणत्या सर्वांना आचरायला सरळ सोपा असा मात्र कर्मयोगच आहे. संन्यास मार्गाने जाऊन मिळणारे फळ या मार्गाने सहज अनायासेच लाभते. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 15 ते 17 या भागात, तसंच गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 2 मध्ये. आणखीही पुढे संन्यास या शब्दाचा कसा व्यापक अर्थ आहे ते स्पष्ट करून संन्यास मार्ग आणि कर्ममार्ग दोन्ही खरे म्हणजे एकच कसे तेही श्रीकृष्ण सांगत आहेत. घडून गेलेल्या बऱ्या वाईट गोष्टींची जो आठवण काढीत बसत नाही आणि जे मिळाले नाही त्यासाठी तरसत नाही, अंतरात मेरू पर्वतासारखा निश्चल असतो आणि पार्था, ज्याचे अंतःकरण मी माझे या गोष्टी विसरले आहे, तो खरे म्हणजे निरंतर संन्यासीच आहे. जो मनाने असा झाला त्याला सर्व संगच सोडून जातात आणि तो निस्संग होतो. म्हणून तो अगदी सुखाने अखंडितपणे सर्व सुखांचा धनी होतो. आता घर इत्यादींचा त्याग करायची काही गरजच उरत नाही, कारण ते सर्व हवे म्हणणारे जे मन ते स्वतःच निस्संग झाले आहे. अरे, आग विझून गेल्यावर जी राख उरते ती तर कापसातही गुंडाळून ठेवता येते. त्याचप्रमाणे सांसारिक उपाधींमध्ये सापडलेला असूनही ज्याच्या बुद्धीत मी हे करीन, मी ते करणार नाही असे काही उरले नाही, तो कर्मबंधनात अडकत नाही. म्हणूनच असे विचार आणि कल्पना जेव्हा सुटतात तेव्हाच अर्जुना संन्यास घडलेला असतो. अर्थातच कर्मयोग आणि संन्यास योग दोन्ही सारखे होतात. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीतल्या 5व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 19 ते 25 या भागात आणि गीतेमधल्या अध्याय क्रमांक 5 मध्ये श्लोक क्रमांक 3 मध्ये हाच संदर्भ येतो. आपण आणि ब्रह्म म्हणजेच परमेश्वर हे वेगळे नाहीत, एकच आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मी ब्रह्मच आहे. ही जाणीव माणसाला झाली म्हणजे जगात भोगाव्या लागणाऱ्या दुःखांचे त्याला काहीच वाटेनासे होते आणि तो पूर्ण सुखी होतो. आपल्यामध्ये जो आत्मा वास करीत आहे त्या आत्म्याच्या भाषेत बोलायचे तर आत्मा आणि परमात्मा हे एकच आहेत आणि हे कळणे म्हणजे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार.
हे कळण्याचाही आपण लवकरच उपयोग करणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रियांची, त्यांच्या विषयांकडे जी ओढ असते तिच्यामुळेच अनेक दुःखे निर्माण होतात, हे आपण पाहिले आहे. म्हणजे सुखी व्हायचे असेल तर आपण ब्रह्मच आहोत ही जाणीव असणे आणि इंद्रियांना ताब्यात ठेवणे या दोन गोष्टी आवश्यक झाल्या. हेच आता ज्ञानेश्वर भरपूर दृष्टांत देऊन सांगत आहेत. भुकेलेला दरिद्री माणूस ज्याप्रमाणे कोंडाही खातो, त्याचप्रमाणे ज्यांनी कधी आपण ब्रह्मच आहोत या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, म्हणजेच ज्यांनी आत्मस्वरूप कधी पाहिले नाही, तेच इंद्रिय देत असलेल्या सुखात रंगून जातात. असे पहा, तहानेने व्याकुल झालेल्या हरिणांना समोर जे मृगजल दिसते तेच पाणी वाटते. मग खऱ्या पाण्याला विसरून ती तिकडे धाव घेतात आणि अखेरीस माळरानावर येऊन पोचतात. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 110 आणि 111, तसंच गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 22 मध्ये. मला सांग, ऊन, पाऊस, वारा यांच्यापासून बचाव करायला जर ढगांची सावलीच पुरत असेल तर तिमजली चुनेगच्ची घरे का बांधावीत? अरे, विषय सुखाची भलावणी करणे म्हणजे फार मधुर म्हणून विषाची तारीफ करण्यासारखी निरर्थक बडबड आहे. पीडाकारक ग्रहाला मंगळ म्हणावे किंवा मृगजलाला जल म्हणावे, तसे विषयांपासून सुख मिळते म्हणजे निव्वळ बरळणे आहे. तसे विषयांपासून सुख मिळते म्हणणे म्हणजे निव्वळ बरळणे आहे. बरं, हे सगळे बोलणे राहू दे आणि मला सांग, नागाच्या फणीची सावली उंदराला कितपत शीतल वाटेल? हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 114 ते 117 या भागात, तसंच गीतेच्या 5व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 22 मध्ये. म्हणून बाबा, इंद्रिय विषयांच्या उपभोगांमध्ये जे सुख वाटते ते पहिल्यापासून शेवटपर्यंत दुःखच असते. पण काय करतील मूर्ख? विषय सेवना वाचून त्यांचे चालतच नाही. विषयांचे आतले स्वरूप त्यांना दिसत नाही, म्हणून ते ही गोष्ट करतातच करतात. पुवाच्या चिखलातच जे किडे जगतात त्यांना त्या पुवाची किळस वाटते का? तसे दुःखच त्या दुःखितांचे जीवाचे सुख असते. तसे दुःखच त्या दुःखितांच्या जीवाचे सुख असते. त्यांना हवे तर विषय चिखलातले बेडूक समज किंवा त्यांना विषयासक्त जलचर समजणे तुला आवडेल का? मग मी तुला विचारीन, ते भोग जलाला सोडून जातीलच कसे? हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायामधल्या ओवी क्रमांक 120 ते 122 या भागात, तसंच गीतेच्या 5व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 22 मध्ये. आता हे संक्षिप्त विवेचन संपलं आणि यानंतर आपण समोवी ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय ऐकूयात. धन्यवाद.